नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनकडून 2017 ते 2021 या कालावधी दरम्यान तत्कालीन देवस्थानच्या समितीने गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2021 पासून या संस्थेचे काही पदाधिकारी हा गैरव्यवहार उघडकीस यावा यासाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या या संस्थेला विधी व न्याय विभागाकडून तत्कालीन समितीच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार असल्याचं पत्राद्वारे उत्तर मिळालं आहे. त्यामुळे क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनकडून पाठपुराव्याच्या पहिल्या टप्प्याला यश आलं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील गैरव्यवहाराबाबत कारवाई झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याची फाउंडेशनची पुढची भूमिका आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या समितीमध्ये गैरव्यवहार आढळून आला होता. 2021 पासून या घोटाळ्याबाबत पाठपुरावा करत असताना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पत्रकार परिषदेला प्रसाद मोहिते, सौरभ पवार उपस्थित होते. 2017 ते 21 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये बऱ्याच संस्था संघटनाने आम्ही याबद्दल आवाज उठवला होता, तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर 2021 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते रेखावर साहेब यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी 2017 मधील आणि 21 मधील जी तत्कालीन कमिटी होती, ज्यामध्ये अध्यक्ष महेश जाधव असू देत, सचिव विजय पवार असू देत, व्यवस्थापक धनाजी जाधव असू देत, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर असू देत आणि इतर सदस्य, ही पूर्ण कमिटी सगळी त्या काही बरखास्त केली गेली. त्यानंतर त्यांच्यावर दोषारोप पत्र तयार केले गेलं होतं. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. तो पुढे विधी न्याय खात्याला सुद्धा पाठवला होता. पण त्यानंतर काही त्यामध्ये त्रुटी काढल्या गेल्या आणि तो प्रस्ताव पुन्हा खाली पाठवला गेला. त्यानंतर 21 पासून आम्ही या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहोत, याबद्दल लढा देत आहोत. मध्यंतरीच्या काळात आम्हाला जीवे मारायच्या धमक्या सुद्धा आल्या. त्याबद्दल आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात तक्रार सुद्धा आम्ही दाखल केलेली होती. आणि गेल्या आमच्या 5 वर्षाच्या या पाठपुराव्याला आणि लढ्याला आता जाऊन कुठंतरी यश मिळाले असं ते पहिल्या टप्प्यात. कारण जे दोषारोप पत्र प्रस्ताव गेले 3-4 वर्ष इथं खाली धूळ खात होता, आम्ही गेले 4-5 वर्षात माहिती अधिकाराखाली मोठ्या प्रमाणात या भ्रष्टाचाराची गैरव्यवहाराची कागदपत्रे गोळा केलेली आहेत. आम्ही त्या संदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, ती भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला आणि या सगळ्या गोष्टीची कागदपत्रे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असू द्यात, त्यानंतर अमित शहा साहेब असू द्यात, JP नड्डा साहेब असू द्यात, त्यानंतर विनोद तावडे साहेब असू द्यात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू देत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार असू द्यात, चंद्रकांतदादा पाटील असू देत, प्रसाद लाड साहेब असू द्यात, या सगळ्यांना आम्ही ते पोस्टाने आणि ईमेलवर या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रे पाठवलेली आहेत. त्याचबरोबर आम्ही गेल्या 4 वर्षात जी मागणी केली होती की देवस्थानवर जोपर्यंत कारवाईचा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवस्थानची नियुक्ती पुन्हा करू नये कुठल्याही सदस्याची किंवा अध्यक्षाची त्यावर. त्याचबरोबर 17 ते 21 मधील जी तत्कालीन समिती होती, ज्यांच्या कोणावर दोषारोप पत्रे दाखल झाले आणि आरोप निश्चित झाल्यात, यातील कुठल्याही सदस्याची पदाधिकाऱ्याची पुन्हा भविष्यात देवस्थानवर नेमणूक होऊ नये, त्यांना पुन्हा देवस्थानमध्ये घेण्यात येऊ नये, अशा मागणीचे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. आमची मागणी वरतीपर्यंत आम्ही कळवलेली आहे, त्या संदर्भात अर्ज दिलेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला हा प्रस्ताव खाली आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून देवस्थानकडून विधी न्याय खात्याला सादर झालेला आहे. प्रस्तावातील सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत आणि जी 17 ते 21 मधील तत्कालीन समिती होती यांच्यावर कारवाईसाठी हा प्रस्ताव वरती गेलेला आहे. दोषारोप पत्र सुद्धा त्यावर तयार झालेलं आहे. दोष सुद्धा आणि कोणत्या कलमांतर्गत कोणत्या कायद्यांतर्गत यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे सुद्धा त्या प्रस्तावामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे आता आमची विधी न्याय खात्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आता आई अंबाबाईला न्याय मिळवून द्यावा आणि ज्यांनी कुणी इथे गैरव्यवहार भ्रष्टाचार केला होता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्हाला हायकोर्टामध्ये याबद्दल दाद मागावी लागेल आणि हायकोर्टामध्ये आम्ही PIL दाखल करणार आणि आम्ही जे काय गेल्या 4-5 वर्षात माहिती अधिकाराखाली जे पुरावे गोळा केल्यात
ते आम्ही हायकोर्टाच्या समोर मांडणार आणि दोषींवर कारवाई करायचं ही मागणी करणार. त्याचबरोबर या दोषींना ज्यांनी पाठीशी घालण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाय आणि हा भ्रष्टाचार पांघरून घालण्याचा प्रयत्न केलाय, यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. यामध्ये भ्रष्टाचारामध्ये जे 17 ते 21 मध्ये जो भ्रष्टाचार झालाय, जी नोकर भरती असू दे, त्यानंतर जनावरांना जे प्रोटीन वगैरे दिलं गेलं ते दाखवलं. देवीच्या 5,000 साड्या गायब झालेल्या आहेत. किंवा जिल्हा परिषदच्या जो निधी दिला गेला, शाळेंना निधी दिला गेला, यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आलेली आहे. आणि या कोणत्याही कार्यासाठी विधी न्याय खात्याची परमिशन घेतली गेलेली नाही आहे. देवीचा जो पैसा, मंदिराचा जो पैसा होता, हा त्या तत्कालीन समितीमधल्या सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वतःची राजकीय इमेज सुधारण्यासाठी, राजकीय इमेजची पोळी भाजून घेण्यासाठी देवीचा पैसा हा त्यांनी मनमानी कारभार करून वापरला गेलाय. विधी न्याय खात्याची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही.